क्षेत्र महाबळेश्वर येथे 360वा राजमाता जिजाऊ सुवर्ण तुला दिन उत्साहात पार पडला। सदर कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 5 वाजता प्राचार्य नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख व्याख्यानाने झाली। व्याख्यानासाठी गावातील ग्रामस्थ तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात राजमाता जिजाऊ सुवर्ण तुला दिनाच्या अनुषंगाने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। 2 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या गावातील नटराज कला मंदिर डान्स अकॅडमी मार्फत गावातील शालेय विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट असे नृत्य बसवण्यात आले होते। यानंतर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाने ग्रामस्थांचे व युवकांचे मन वेधले। पोवाड्याच्या कार्यक्रमानंतर सरपंच सुनील बिरामणे यांनी आभार मानले। राजमाता जिजाऊ सुवर्ण तुला दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सदर कार्यक्रमास खासदार नितीन पाटील, हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे, राजेंद्र राजपुरे तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होता। सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी व शिवप्रेमी मित्रमंडळातील सर्व युवकांनी अथक परिश्रम घेतले। खरंच माझा भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता ह्या एवढ्या भव्य ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली। सर्व ग्रामस्थ मंडळांचे मनपूर्वक धन्यवाद। 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती श्री गणराया गणपती। आपण श्री गणेशाला वंदन करून आपल्या शाहिरी कार्यक्रमाला सुरुवात करूया। श्री गणेशा परंपरेचा नाहीत आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत। मासाहेब जिजाऊंनी स्वराज्यातल्या प्रत्येकाचं मन घडवलं। पुण्यात ज्यावेळी पहिल्यांदा मासाहेब आल्या त्यांनी काय केलं माहिती आहे? त्या पहिल्यांदा आळंदीला गेल्या। माऊली ज्ञानेश्वरांची समाधी उद्ध्वस्त झालेली। मासाहेबांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला। कुरुक्षेत्रावर अर्जुन लढाईला गेला खरा, पण सोबत हे सगळे आपलेच समोर बघून शक्तिपात झाल्यासारखा रथातनं खाली उतरला। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या तेव्हा शरीरावर नव्हे मनावर संस्कार केला। शरीर सज्ज करायचं असेल तर आधी मन घडवावं लागेल। भगवद्गीता तेव्हा सांगितली। 750 वर्षांचं परकीयाचं या हिंदुस्थानवरचं आक्रमण बघून माऊली ज्ञानेश्वरांना वाटलं पुन्हा एकदा इथल्या मनामध्ये ते चैतन्य निर्माण झालं पाहिजे। पुन्हा एकदा कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा राहिले पाहिजेत आणि म्हणूनच माऊली ज्ञानेश्वरांनी कुरुक्षेत्रावरची ती भगवद्गीता